जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। सांगली जिल्ह्यातील 51 भोसे जिल्हा परिषद गटात भाजपाकडून आशिष जयवंत जाधव हे निवडणूक लढवित आहेत, तर 101 सोनी पंचायत समिती गणातून भाजपाकडून महादेव माळी हे निवडणूक लढवित आहेत, तर 102 भोसे पंचायत समिती गणातून भाजपाकडून बाळाचो उर्फ मनोज भूपाल पाटील हे निवडणूक लढवित आहेत। जोरदार प्रचार सुरू केला आहे। यावेळी भोसे जिल्हा परिषद गटातील नागरिक आणि महिला यांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे। परवाच भोशामध्ये भव्य प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आज आम्ही भोसे गावामध्ये प्रचार सर्व गावामध्ये करतोय। आज भाऊनी केलेली विकास कामं असतील आणि आम्ही दोन्ही उमेदवारांनी पंचायत समितीसाठी आमचे मनोजदादा असतील, जिल्हा परिषदसाठी मी स्वतः आशिष जाधव, तर दोन्ही उमेदवारांनी केलेलं निस्वार्थी सामाजिक सेवा आणि भाऊंची विकास कामं याच्या जोरावरती जो काय आम्ही प्रचार आता करतोय, जिथं जिथं आम्ही जाईल त्या ठिकाणी लोक प्रत्येकजण सांगतात की तुम्हाला प्रचारसुद्धा करावा लागणार नाही, एवढं तुम्ही सामाजिक कार्य केलं आणि भाऊंची कामं आहेत। म्हणजे आमच्या आमदार साहेबांनी एवढी कामं विकास कामं केलेली आहेत। तर या दोन्हीच्या जीवावरती आम्ही दोघं जरी निवडणुकीला पुढे गेलो असलो तर जनतेने हातात घेतलेलं आहे। आणि माझ्या या भोसे गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ केलेलं तर आहेच, पण या भोसे गावामध्ये बऱ्यापैकी 3 ते 4 वार्ड आता आमचे फिरून झालेत। एखाद वार्ड राहिला तोही आम्ही फिरतोय, पण बऱ्यापैकी असं एकही घर आम्हाला म्हणजे दिसलं नाही की तिथं आमची ओळख नाही आहे किंवा आमची सामाजिक सेवा त्यांना माहिती नाही। प्रत्येकाने एकच सांगितलं की गावात तुम्हाला 100% मतदान होणार आहे, गावात तुम्हाला 100% मतदान होणार आहे। म्हणजे एवढं प्रेम मला या भोसे गावांनी दिलं आहे, भरभरून दिलं आहे, मनोजदादांना दिलं आहे। मला असं वाटतंय आता प्रचाराचा शुभारंभ करून 2 दिवस झाले आपण प्रचार करतोय, पण भोसे गावांनी विजयाचा गुलाल आम्हा दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी लावलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि हे जो काय प्रेम आणि प्रतिसाद जे स्नेह आम्हाला आमच्या या भोसे गावातून मिळतोय, पूर्ण जिल्हा परिषद गटातूनच मिळतोय, पण प्रचार आता भोसे गावामध्ये केला त्यामुळे मला भोसे गावातल्या आमच्या जनतेसाठी बोलावं लागतंय। मला खूप प्रेम दिलेलं आहे, म्हणजे अगदी भावनिक होतोय मी। एवढं प्रेम कोणत्याही उमेदवाराला मिळत नाही, पण आज एका आमदार खासदारांपेक्षा जास्त प्रेम हे भोसेगाव आम्ही उमेदवारांना देते, हे आम्ही विसरू शकत नाही। आणि हे भोसेगावचं ऋण आम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही, कधी फेडू पण शकत नाही। पण एक सांगतो, प्रामाणिक सेवा करण्याचं काम आणि या भोसे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आम्ही दोन्ही उमेदवार प्रामाणिकपणे करू, एवढी मात्र मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो। सर्वांना माझी विनंती आहे की जो काय प्रेम प्रतिसाद स्नेह आता आम्हाला मिळतोय, आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय, याच्या पाठीमागं आपण असंच ताकदीने उभं राहावं। आपण सर्वांनी मिळून, मला नेता व्हायचं नाही आहे दादा, आपण पण नेता नाही आहे, आम्ही जे काय प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतोय अशीच सेवा करायची। आम्हाला नेता कोणी म्हणू नका, आपल्या घरातला व्यक्ती म्हणून, आपल्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून आपण आमच्याकडे हक्काने आवाज द्या। आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यापर्यंत येऊ आणि आपली जी काही कामं असतील ती प्रामाणिकपणे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे आमच्या सर्व कुटुंबांसाठी, सर्व जिल्हा परिषद गटासाठी प्रामाणिकपणे करू, एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। परवा दिवशी प्रचार शुभारंभ झाल्यापासून भोसे गावामधून एक प्रचंड उत्साह असं तरुणांमध्ये घराघरामध्ये निर्माण झाला। आणि ज्या जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार आहेत आशिष जाधव साहेब, यांच्यामुळं खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये एक नवीन ट्विस्ट आली। या सामाजिक कार्याचा सगळ्यांनी दखल घेऊन एक प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। आणि मी सर्वांना विनंती करतो की आमच्यावर एवढं भरभरून तुम्ही प्रेम करताय, 5 तारखेपर्यंत हा टेम्पो चालू ठेवून 5 तारखेला हे मतामध्ये परिवर्तन करून आम्हा दोघांना तुम्ही निवडून द्यावं। आम्हाला नेता कधीच व्हायचं नाही, आम्हाला असाच कार्यकर्ता, आम्ही निवडून जरी आलो तर आम्ही कार्यकर्त्याच्याच भूमिकेत काम करणार आहे आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही आजपर्यंत निस्वार्थी भावनेनं सेवा करत आलो आहे, इथून पुढे आमचं शेवटपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही निस्वार्थी भावनेनं काम करणार। धन्यवाद। मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। 5 तारखेला तुम्ही हे सगळंच आमच्या दोघांच्या विजयामध्ये बदल करून तुम्ही आम्हाला यशस्वी करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।